नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राजकारण झपाट्याने बदलत आहे. म्हणजे कालचे मोदी राहिले नाहीत. कालचे फडणवीस राहिले नाहीत आणि मनोज जरांगे पाटील कालचे मनोज जरांगे आजचे आहेत का, हा प्रश्न मराठ्यांनाही पडतोय. कारण पत्ते तसेच पडत आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा, मराठ्यांचा सेनापती. गेली 3-4 वर्षे जरांगे पाटील लढतायत मराठ्यांसाठी. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे आणि ओबीसी मधून द्यायचं आहे, कुणब्यामधून द्यायचं आहे. कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना मिळवून द्यायची आहेत. त्यासाठी त्यांचा लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे. अशा वेळी सर्वांनीच त्यांना मदत केली आहे. एकनाथ शिंदेनी ताकद दिली. नंतर मनोज जरांगे पाटील कबूल करणार नाहीत, पण देवेंद्र फडणवीस यांची कळत नकळत ताकद त्यांना मिळालीच आहे. कारण फडणवीसांची इच्छा नसती तर हे एवढं ओके झालं नसतं. आज कुणब्यांना प्रमाणपत्र मिळत आहेत. कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे. त्यामुळे प्रॉब्लेम आता झाला आहे तो मनोज जरांगे पाटलांचा. कारण मनोज जरांगे पाटील यांचं सुरुवातीपासून टार्गेट जे होतं ते देवेंद्र फडणवीस. तुम्ही 3 वर्ष मागे जा, त्यावेळेला काय जरांगे पाटील कोणावर हल्ला करत होते? छगन भुजबळ हे त्यांचं पहिलं टार्गेट होतं. छगन भुजबळ नंतर सरकलं, ते देवेंद्र फडणवीसांचं टार्गेट झालं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची काय म्हणजे काय शिव्या द्यायच्या सर्व देऊन द्या, तरी खुन्नस निघत नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचे शिलेदार, सेनापती, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना झोडपायला यांनी सुरुवात केली आहे. सध्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं वाटप सुरू आहे. त्या चौघांची प्रमाणपत्र व्हॅलिडिटीमध्ये प्रमाणपत्र मिळत आहेत, पण ती प्रमाणपत्र टिकली पाहिजेत. ती प्रमाणपत्र वैध आहेत कारण ते कुठेतरी चेक होतात ना, तपासली जातात. पुन्हा एका अधिकाऱ्याने देऊन टाकली म्हणजे ती ओके झाली असं नाही, ती तपासली जातात. तपासामध्ये ती टिकली पाहिजे. त्याला म्हणतं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर व्हॅलिडिटीमध्ये 4 प्रमाणपत्र नापास झाली. त्यामुळे आता ती चौघं कोण होते, काय होते, ती चौघांमुळे जरांगे एवढे संतापले वगैरे. त्यांनी आंदोलन, आता व्हॅलिडिटी हा जो प्रकार आहे हा सरकारच्या हातात नाही आहे. ही वेगळी यंत्रणा आहे, ती कॉसी ज्युडिशियल यंत्रणा आहे. मी त्यात कोणता मंत्री काही आदेश ढवळाढवळ करू शकत नाही, सांगू सुद्धा बोलू शकत नाही. बोलला तर अंगावर येईल अशी परिस्थिती आहे. आता जरांगे म्हणतात की
जी प्रमाणपत्र रद्द केली ती बावनकुळेने सांगितली म्हणून रद्द केली. बावनकुळे म्हणतात तसं काही नाही. हा जो संशय कल्लोळ आहे, आता म्हणजे जरांगे पाटलांनी अजून असा डायरेक्ट हल्ला अजून फडणवीसांवर केलेला नाही, पण फडणवीसांवर हल्ला करण्यासाठी जी जी पवित्रा घ्यावा लागतो, जे 2 पावलं मागे जावं लागते, ते त्यांनी तयारी केलेली दिसत आहे. त्या हिशोबाने त्यांनी बावनकुळेंना टार्गेट केलं आहे. पुढचा हल्ला फडणवीसांवर आहे, लिहून ठेवा तुम्ही. आणि खुद्द जरांगे पाटलांनी काल सांगितलं की बा पुढचं आंदोलन वर्षावर होईल, वर्षा बंगल्यावर होईल. म्हणजे वर्षा बंगला म्हणजे हा काय टुरिस्ट स्पॉट आहे का की कोणी यायचं आणि आम्हाला आंदोलन करायचं आहे म्हणून तिथं जाऊन तिथे दंगामस्ती करायची? हे होऊ शकत नाही. म्हणजे जरांगे पाटलांच्या मागण्या योग्य असतील तो भाग वेगळा आहे, पण त्या निमित्ताने वर्षावर किंवा मुंबईमध्ये काही हजार माणसं आणणं आणि मुंबईला वेठीस धरणं जे मागे झालं. मागे काय झालं, जरांगे पाटलांनी हेच केलं. 4-5 दिवस मुंबई विस्कळीत होती. त्याचा कोर्टाने आदेश दिला, त्यामुळे यांना परत जावं लागलं, नाही तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. कारण मुंबईत घड्याळ्याच्या काट्यावर लोक चालतात, तिथे जर बाहेरची काही हजार माणसं येत असतील आणि त्यामुळे रस्ते चोक होणार असतील, ट्रॅफिक जाम होणार नसेल, लोकांना हलता येत नसेल, तर ते अवघड काम आहे सर. आणि जरांगे म्हणतात आमचं पुढचं आंदोलन वर्षावर आहे. तर वर्षा काय मनोरंजनाचं ठिकाण आहे का? कोणी यावं आणि तिथे जाऊन आपला प्रॉब्लेम आपल्या पुढाऱ्यांचा म्हणजे आपल्या नेत्यांचा आणि मनोज जरांगे सारख्या नेत्यांचा हा प्रॉब्लेम हाच झालेला आहे. त्यांना स्वस्थ आंदोलनं पाहिजेत. कुठं गेल्यावर आपलं आंदोलन मीडियामध्ये पेपरमध्ये पहिल्या पानावर येईल, त्या हिशोबाने लोक. आणि जरांगे पाटलांच्या मागे समाज आहे, मराठा समाज आहे, आणि गेली 3-4 वर्ष तो समाज त्यांच्या पाठीशी आहे. म्हणजे आंधळेपणा म्हणावा किंवा उघड डोळसपणा म्हणावा, पण जरांगे पाटलांना मराठा समाज आजही दैवत मानतो, देव मानतो. म्हणूनच ते म्हणजे ती महागडी गाडी 1.5-2 कोटीची गाडी त्या मालकाने जरांगे पाटलांना वापरायला दिली. साहेब तुम्ही आमचे देवा, आमच्या गाडीत बसा, आमची गाडी वापरा. तर जरांगे पाटलांची प्रतिमा जी आहे ती आजही उत्तम आहे, नंबर 1 आहे. त्यांच्या प्रतिमेला अजून छेद गेलेला नाही, पण त्याचा फायदा जरांगे पाटलांनी कसा घ्यायचा हे जरांगे पाटलांनी ठरवायचं आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी आता सूचित केलं आहे की आम्ही वर्षावर येतोय म्हणून. तर वर्षावर त्यांचं कसं स्वागत होते, सरकार त्यांना येऊ देते का, काय होते पुढे आपण पाहूया. परंतु आपल्या मागण्यांसाठी सरकारचं नाक दाबून ठेवायचं हे प्रकार जे आहे हे कितपत योग्य आहे. तुम्हाला एक कल्पना असेल, कमेंट करा. नमस्कार.